नमस्कार मंडळी, मी सुरेश कुलकर्णी. आपण ऐकतात सूरसुरी जाहले माझ्या कविता या सदरामध्ये आज मी तुम्हाला अशी एक आनंद देणारी अशी कविता निश्चित तुम्हाला आवडेल असं वाटतं आहे. आवडली तर नक्कीच चॅनलला शेअर करा, कविता लाईक करा आणि काही सूचना असतील ते आपल्या कॉमेंटमध्ये दाखवा. कवितेचं शीर्षक आहे परिसरात. तसं आपल्याला परिसरात हे नाव माहिती आहे, हा ग्रंथ माहिती आहे. या कवितेमध्ये आणखी असे काही शब्द आपल्याला सापडतील की ज्यावरती श्लेष झालेला दिसेल. परिसणे म्हणजे ऐकणे. परिस म्हणजे ज्याच्यामुळे लोखंडाचं सोनं होतं असे एक कल्पित वस्तू. आणि अशा परिसरात अशा सभोवताली जो परिस आणि रात्र यांचं एकमेकांशी काय हितगुज चाललं आहे ते बघा. पार्श्वभूमी आहे 1, 2 आणि 3 नोव्हेंबर 2015 या कालावधीमध्ये परमपूज्य विष्णू महाराजांचं परिसरात या ग्रंथावरती आशीर्वादपर 2-3 दिवस अशी प्रवचनं झाली होती. आणि अशी कल्पना केलेली आहे की या परिसरात परिसरात अशी प्रभावित झालेली दिसली पारनेरच्या नाट्यगृहामध्ये. ही कल्पना जरा ऐका आणि आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तर ऐकूया. परिसरात. परिस रात ऐशी पाहिली का कुणी. परिस रात ऐशी पाहिली का कुणी. परिसरात ऐशी दिसते राजाची राणी. रात ऐशी पाहिली का कुणी. परिसरात काही बदल घडला का जणी. परिसरात काही बदल घडला का जणी. परिसरात मात्र झाली बरं का गुणी. रात ऐशी पाहिली का कुणी. तर रात्र परिसाला म्हणते. रात म्हणे परिसा, परिसाचा गंध दरवळला. परिसाचा गंध दरवळला किंवा परिसाचा गंध दरवळला. खरा खरा असा गंध दरवळलेला आहे त्या प्रवचनाच्या वेळी. रात म्हणे परिसा. परिसा म्हणजे ऐका असाही अर्थ होतो आणि रात्र परिसाला म्हणाली असा त्याचा अर्थ. रात म्हणे परिसा, परिसाचा गंध दरवळला. परिसून हे परिसही आनंदला लाजला. हे ऐकून तो परिस आनंदानं लाजला. त्याला वाटलं की आपल्यामुळेच ही रात्र आता आपल्यावरती भाळली आहे. परिस म्हणे परिस राते. परिस म्हणाला रात्रीला की ऐक. परिस म्हणे परिस राते तू जाऊ नकोस इथुनी. मग रात्र काय म्हणाली. परिस म्हणाला परिस म्हणे परिस राते तू जाऊ नकोस इथुनी. नको म्हणे वदे रात राणी
मज टाकशील तू बदलुनी. परिसाचा स्पर्श झाला की बदलून जातो माणूस. ती शंका आली त्या रातराणीला, रात्रीला. नको म्हणे वदे रातराणी मज टाकशील तू बदलुनी. कोण कुठली कैशी म्हणे पातली ही प्रजा. त्या ठिकाणी प्रवचनाला लोक जमले होते, त्यांना उद्देशून ते म्हणते, कोण कुठली कैशी म्हणे पातली ही प्रजा. मोहात पडे मी ऐसा कोण तो राजा गुणी. परिस रात ऐशी ही पाहिली का कुणी. त्या रात्रीला वाटलं हा परीस आपल्याला मोहात टाकून आपल्याकडे आकर्षित करून घेतो आहे, पण ती त्याला स्पष्ट सांगते की या ठिकाणी असा कोणता राजा गुणी आहे ज्याच्या मोहामध्ये मी पडली आहे. मोहात पडे मी ऐसा कोण तो राजा गुणी. महाराजांना उद्देशून ते म्हणते आहेत, इतरांचे सोने करतो परिस तो तैसाची राहिला. बाकीच्यांचं सगळ्यांचं सोनं करतो आणि परीस हा खरा परीस आहे, आणि तो इतरांचं सोनं करून तो मात्र तसाच राहिला आहे. इतरांचे सोने करीतो परिस तो तैसाची राहिला. ऐसे वाट तसे मजला त्या समान नाही कुणी. परिस रात ऐशी पाहिली का कुणी. पुढे त्या परिसाला ती म्हणते, परिस स्पर्श तुझा तो जर करी मजशी सोने. तुझा जर स्पर्श मला झाला आणि मला त्याने सोनं करून टाकलं. परिस स्पर्श तुझा तो जर करी मजशी सोने. परी गंध नसे त्याला मज गमे व्यर्थ ऐसे जिणे. अरे तू मला जरी सोनं करून टाकलं त्याचा काय उपयोग आहे. त्याला ना वास सुवास ना काही, आणि माझं जीवन सगळं व्यर्थ होऊन जाईल जरी मी तुझ्या स्पर्शाने सुवर्णरूप झाले तरीसुद्धा. परी गंध नसे त्याला मज गमे व्यर्थ ऐसे जिणे. परिस ज्याने निर्मिले. त्या परिसाला ते उद्देशून म्हणते, परिस ज्याने निर्मिले अशा राजा संगे जाऊनी. व्हावे कृतार्थ जीवनी वदली परिसरात राणी. काय सांगितलं आपलं लक्षात आलंच. परिसरात ही जुनी परिस नित्य नूतनी. परिसरात ही जुनी परिस नित्य नूतनी. परिसरात दिसते ही जशी विष्णूची लक्ष्मी. आलं लक्षात. विष्णू महाराजांचं प्रवचन हे परिसरात ती रात्र जणू काही त्या विष्णूची लक्ष्मी या ठिकाणी दिसून राहिलेली. परिसरात ही जुनी परिस नित्य नूतनी. परिसरात दिसते ही जशी विष्णूची लक्ष्मी. कल्प आहे हे की कल्पांतीची कल्पना. ही कल्पना नाही आहे. कल्प आहे हे की कल्पांतीची कल्पना. कल्पना ही हे कल्पातील सत्य असे कल्पनी. परिसरात दिसते ही राजाची राणी. तर राजा कोण राणी कोण हे आपण ठरवा. परिसरात ऐशी ही पाहिली का कुणी. परिसरात ऐशी ही पाहिली का कुणी. धन्यवाद.